वंदे जय भवानी जय भवानी जय 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 भवानी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमदार लोणीकर साहेबांचा आज शिवली सर्कल मध्ये हे समाधान शिबिर आहे आणि समाधान शिबिराच्या संदर्भातली माहिती माझ्या अगोदरच्या प्रशासनातल्या तहसीलदार आणि एसडीएम यांनी दिलेली आहे। कार्यक्रमाला उपस्थित आपले उपजिल्हाधिकारी रमेशजी आले तू कुछ काय लिहिलं ते जयपूरला होते। अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळे जयपूरच्या कार्यक्रमाला होते। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित उपजिल्हाधिकारी श्री दौंड साहेब, आपला तहसीलदार श्रीमती छाया पवार, तालुका कृषी अधिकारी श्री राठोड, कार्यक्रमाला उपस्थित माननीय विक्रमजी उफाड, माननीय ज्ञानेश्वरजी शेजोड पालवे, माननीय शरदराव पालवे, गजाननजी उफाड, दिलीपजी जोशी, संजयजी भालेराव, गजाननजी ढाकणे, प्रमोदजी भालेराव, गणेशराव मोरे, आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सो सीमाताई विठ्ठलराव मोरे, उपसरपंच कृष्णा केंद्रे, कार्यक्रमाला उपस्थित आजिम पटेलजी, उद्धवजी सानप, स्वरूप सिंगजी सानप, महादेव काळे, दत्ता नरवडे, अरुण सदावर्दे, राजेश राठोड, कार्यक्रमाला उपस्थित ज्ञानेश्वर घुगे, श्रावण चव्हाण, फरहान अन्सारी, कार्यक्रमाला उपस्थित विनोद राठोड, राजू पवार, सौरभ माहूरकर, बाबासाहेब भागडे, महादेव काळे, जिजाबाई जाधव, डॉक्टर रियाज साहेब, प्रमोद भालेकर, समाधान वाघमारे, सर्कल मधील सर्व उपस्थित असलेले सर्व सरपंच, उपसरपंच, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सर्व नेते मंडळी, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या सर्व महिला भगिनी, आमच्या वेगवेगळ्या विभागाचे या ठिकाणी जे माहिती देण्यासाठी समाधान शिबिरामध्ये काम करण्यासाठी उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी, नागरिक बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमाची नोंद घेण्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू, हे जे समाधान शिबिर आहे या समाधान शिबिरामध्ये देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत या कल्याणकारी योजना गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत SC, ST, NT, VJT, OBC, मराठा, तेली, तांबोळी, धनगर, वंजारी, जेवढे म्हणून जाती आहेत या सर्व समाजाला या शिबिराचा फायदा व्हावा आणि म्हणून सर्व जाती धर्मासाठीचं हे शिबिर आहे। आणि या शिबिरात आपलं सर्वांचं समाधान झालं पाहिजे, लोकांचं समाधान झालं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की ही समाधान शिबिरं घ्यायची आहेत राज्यामध्ये। आणि मी स्वाभिमानानं अभिमानानं सांगेन, जालना जिल्ह्यातच नाही, नुसत्या मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात मोठे समाधान शिबिरं कुठं झाले असतील ते परतूर, मंठा आणि नेरशिवलीमध्ये झालेले आहेत। प्रचंड लोकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे। आमचं परतूरचं कार्यालय असेल, मंठलचं कार्यालय असेल, कार्यकर्ते असतील, PA असतील, प्रत्येक गावात 10 फोन 20 फोन, सगळीकडं निरोप देणं, व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंटरनेटवर याचा प्रचार प्रसार, पोस्ट आणि कार्यकर्त्यांची मेहनत, SDM आहेत, तहसीलदार आहेत, BDO आहेत, सगळ्या यंत्रणा आणि इथं लावलेले सगळे स्टॉल। शिबिर म्हणलं की सगळी यंत्रणा एका दोरीत आहे। आपण म्हणतो ना गुन्ह्यात वळिंब्यात, असं काम गुन्ह्यात वळिंबात कुठेही चालत नाही।
अधिकारी एकत्र येतात, एखाद्या फोटोला एखाद्या पुतळ्याला हार घालतात, 100-50 लोकांचा कार्यक्रम एअर कंडिशन मध्ये होतो, एखाद्या हॉलमध्ये होतो, पण एवढ्या लखलख उन्हात 2-2, 3-3 हजार लोकांचे शिबिर झाले. आणि लोकांचं शिबिर, जनतेचं शिबिर, लोकांना लाभ द्यायसाठी, माहिती द्यायसाठीचं शिबिर, आणि ते 4 चौघात न होता, ऊन असेल काय असेल ते असेल, भक्तांनी टाकलं, याचा लाभ लोकांना द्यायचा आहे, आपल्या गावातल्या गोरगरीब लोकांना द्यायचा आहे. आणि हे शिबिर घेण्याचं ठरलं अधिवेशनामध्ये. आणि दर आठवड्याला परतूर तालुक्यात एक शिबिर, मंठा तालुक्यात एक शिबिर आणि जालना तालुक्यात एक शिबिर, एका दिवशी 2 शिबिरं किंवा एका दिवशी 3 शिबिरं. आणि त्या शिबिरात